आणि यानंतर पुढची बातमी पाहूयात। पंतप्रधान मोदी आणि ओबीसी समाजाविषयी बेताल वक्तव्य करून ओबीसी समाजाचा अवमान केल्याबद्दल काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात येतोय। नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावतीमध्ये भाजपचं आंदोलन सुरू आहे। नागपुरातल्या आंदोलनामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सहभागी आहेत। छत्रपती संभाजीनगरमधल्या क्रांती चौकात भाजपच्या वतीनं राहुल गांधींविरोधात आंदोलन केलं जात आहे। आणि या आंदोलनाचे अपडेट जाणून घेऊयात। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, प्रज्ञा, आपण पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये भाजपा युवा मोर्चाच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत आहे आणि राहुल गांधी यांचा जो फोटो आहे त्याला जोडे देखील या ठिकाणी मारण्यात आलेले आहेत। आपण घोषणाबाजी या ठिकाणी राहुल गांधीचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय। राहुल गांधीचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय। भारतीय जनता पार्टीचं नरेंद्र मोदी यांच्याविषयी जे वक्तव्य केलेलं होतं, म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ओबीसी समाजाविषयी वक्तव्य राहुल गांधीने केलं, त्याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये या ठिकाणी करण्यात येत आहे। महिलांच्या वतीने देखील या ठिकाणी जोडे या ठिकाणी मारले जात आहेत आणि निषेध व्यक्त करण्यात येतोय या सगळ्यांच्या वतीने। आपण आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी एक मिनिट, का तुम्ही एवढा निषेध करताय जोडे मारण्याचा? याच्यामध्ये काल जे राहुल गांधींनी माननीय नरेंद्र मोदी बद्दल जे स्टेटमेंट केलेलं आहे की जे नरेंद्र मोदी हे ओबीसी समाजामध्ये नाहीये, परत एकदा राहुल गांधीने तो बालिश आहे आणि तो पप्पू आहे याचं परत काल त्यानं उदाहरण दिलेलं आहे आणि त्याच्या निषेधार्थ आम्ही आज आंदोलन करतो। काय भूमिका? महिला देखील मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर तर्फे क्रांती चौक येथे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना पप्पूने, ते ओबीसी समाजाचे नाहीत आणि ते एक जनरल समाजाचे आहेत आणि बाकीच्या लोकांची ती दिशाभूल करत आहेत असं जे वक्तव्य केलं आहे ते खरंच बालिशपणाचं आहे। याच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टी महिला ओबीसी भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये एक रोष दिसून येतोय राहुल गांधी यांच्या विरोधात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।